ओमी बरोबर लग्नाचं नाटक केलंस. ओमीशी तुझं लग्न झालं नाही तर काय विचारते मी, हे खरंय का? बोल ना, हे खरं आहे का? हो. Wow! I mean, come on! This is so hilarious! I mean, really? तू या घरात ओमी बरोबर बिनलग्नाची राहतेस? लेट मी टेल यू वन थिंग. हे सगळं करायला ना एकतर डोकं लागतं आणि दुसरं म्हणजे गट्स लागतात. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझ्याकडे तर दोन्ही आहे. मानलं हा तुला. क्या बात है. थँक्यू. या सगळ्यात ना बिचाऱ्या वहिनीला खूप वाईट वाटणार आहे जेव्हा तिला कळेल की तिचा गुणी मुलगा ओमी हा एका मुलीबरोबर लग्न न करता एकाच बेडरूममध्ये राहतोय, ते पण ह्या अशा मुलीबरोबर. हो, या अशा मुलीबरोबरच. तेव्हा तिचं काय होईल? माझी बहीण फार खचून जाईल का ती? पण तिला झालेला हा त्रास बघायला मला मज्जा आहे. आणि सगळ्यात जास्त मज्जा ना त्या सईला त्रास होतोय ना त्याची येणार. काही झालं तरी ती तू खोटी आहेस हे सिद्ध करू शकणार नाही. आणि आपण काय तिला सारखे त्रास देतच राहू. या दलदलीतून ना ती काही लवकर बाहेर पडू शकणार नाही. हळूहळू या दलदलीत ती अजून अडकत जाईल. आपण तिला अजून त्रास द्यायचा, तिची कोंडी करायची. घरातले सगळे तिच्यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे देवांशचा तिच्यावर अजिबात विश्वास नसणार. आणि एक दिवस असा येईल जेव्हा देवांश एक घाव मारून तिला या घरातून धक्के मारून बाहेर काढेल. परफेक्ट एंडिंग. वाव. हिच्यासारखी आई ना मी जगात दुसरी कुठली बघितली नसेल. आई आहे ना म्हणूनच कौतुक करते. तुमच्यासारखं नाही स्वतःच्या लेकीचे वाभाडे काढायचे आणि भाचीचा उदो करायचा. आपल्या लेकीने तिला जे हवं होतं ना ते मिळवलंय. ठरवलं होतं ते केलंय तिने. श्रीमंता घरची सून झालीये ती, याचा अभिमान वाटायला हवा तुम्हाला. आणि अशा पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुलीचा अभिमान वाटावा इतका चांगला बाप नाहीये. काय लावलंय हो सारखा? पळून जाऊन लग्न केलं. काय जगातली पहिली मुलगी नाहीये जिने पळून जाऊन लग्न केलंय. आणि तिचं प्रेम होतं ओमीवर म्हणून केलंय तिने पळून जाऊन लग्न. ते जहागीरदार बघा, त्यांनी ते प्रेम स्वीकारलं म्हणून मोठी होतात माणसं. तुमच्यासारखं नाही दागिन्यांनी मढवलंय तिला बघा. नाही पण बरोबर आहे, तुम्हाला त्रास होणारच कारण तुमच्या भाचीचं महत्व कमी होईल ना. बरोबर आहे. काय ना ललिता, अंजली तुझ्या एकटीची मुलगी नाहीये. त्यामुळे लहानपणापासून मी तिला चांगला ओळखतोय. ती त्या घरामध्ये कुठल्या हेतून गेलीये हे देखील मला चांगलं ठाऊक आहे. तेव्हा समजावं आपल्या लेकीला, म्हणावं नशिबाने चांगलं सासर मिळालंय तुला, याची जाण राख. बापाला फसवलं तसं त्या घरातल्या लोकांना फसवू नको म्हणावं आणि कृपा कर म्हणावं.
त्या सईच्या पाठीमागे लागू नकोस. स्वतःच्या संसारावरती लक्ष दे. माझी लेक आहे ती. तिला काही कोणी सांगायची गरज नाहीये, काय कर काय करू नको, तिला कळतं. आणि तिचा संसार तर ती असा करून दाखवेल ना की अख्खं जग बोट घालेल तोंडात. तुम्ही सुद्धा घालाल. पांडुरंगा बघ, चला जेवणाचं सगळं आवरून झालं ना की पटकन झोपायला जाऊया. नाही म्हणजे उद्या पण सगळी धावपळ असणार ना. हो अहो अहो हा, काय झालं? कसला एवढा विचार करताय? दुसरा कसला करणार? ओमीचा. हल्ली त्याच्याबद्दल पाहण्याचा माझा दृष्टिकोनच बदलून गेलेला आहे. कसा वागतो तो, सतत आपला नाखुश असतो, एवढ्या तेवढ्या कारणावरनं सतत भांडत असतो. आणि आता सईला कसा बोलला ते ऐकलंच ना. आता झालाय ना सगळं त्याच्या मनासारखं. हे एवढं सगळं होऊ नये असा का वागत असेल तो, हेच कळत नाहीये मला. अहो फक्त लग्न त्याच्या मनासारखं झालंय, म्हणजे पण आपण अजून अंजलीशी त्याला हवं तसं वागत नाही होत ना. म्हणून कदाचित त्याच्या मनासारखं म्हणजे? आणि स्वतःच्या मुलाच्या वागण्याबद्दल आपण थोडीशी नापसंती देखील दाखवायचीच नाही का? आणि त्याला कळत कसं नाहीये की गोष्टी सुरळीत व्हायला थोडा वेळ लागणार आहे. नाही, तुम्ही म्हणताय ते सगळं खरंय, पण मला सईचं म्हणणं सुद्धा पटतं. काय? नाही, आपल्याला अंजली आवडत नाही हे खरंय, पण निदान ओमीला बरं वाटावं म्हणून आपण तिचे थोडे लाड तर करूच शकतो ना. त्यांनी काय होईल की हळूहळू ओमीला असं वाटेल की आपण त्या दोघांना स्वीकारतोय आणि मग त्याच्या तक्रारी पण कमी होतील ना. होऊ दे बाबा, तसंच होऊ दे आणि लवकरात लवकर होऊ दे. या रोजच्या भांडणांचा मला वीट आलेला आहे अगदी. होईल हो, तुम्ही नका काळजी करू. बरं मला सांगा, तुम्ही औषधं घेतलीत का? नाही. अहो घ्या ना मग आधी. घ्या ना, वेळेवर घ्यायला हवीत ना, प्लीज घ्या. ठीक आहे. ओम्या, मला वाटलं आईला विसरूनच गेला असशील तू. तू असं बिलगायची सवयच राहिली नाही ना आता. ओम्या, काय रे बाळा, काय झालं? मम्मा, आय एम रिअली सॉरी. मी मगाशी खूप चिडलो. ते काही नवीन नाही आमच्यासाठी. हल्ली तू चिडलेलाच असतोस. हा, पण आता सॉरी म्हणतोयस हे मात्र नवीन आहे. हा, जाऊ दे, राग गेला ना तुझा. चला. अगं पण मी तुझ्यावर चिडलो नव्हतोच. मला अंजली बरोबर पूजा करायला मिळेल म्हणून मी खुश झालो होतो. आणि त्यात बहिणी डायरेक्ट नाही म्हणाली. आता वाटतंय बरं झालं की मी पूजा नाही केली. ते का असं का म्हणतोस? नाही, काय नाही. मी तुला थँक्यू म्हणायला आलोय. थँक्यू कशासाठी? तू आज अंजलीसाठी साडी पाठवलीस, तो ज्वेलरी सेट पाठवलास. तुझं हे जेस्चर ना मला आणि अंजलीला खूप आवडलंय. अगं कारण ना त्या बिचारीला सारखं वाटतं की तिला आपल्या घरात कोणी रिस्पेक्ट करत नाही. रिस्पेक्ट करायला तसं वागावं पण लागतं ना ओमी. मम्मा, ती प्रयत्न करतीये ना. ठीक आहे, एक लक्षात ठेव, आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुझं सुख आहे. आणि हे जे काही झालं ते आमच्यासाठी सुद्धा सोपं नव्हतं ना बाळा. तू असा अचानक पळून जाऊन लग्न करून आलास आणि मग जाऊ दे, आता झालं ते झालं.
तुला आठवतो मी तुला प्रॉमिस केलं होतं ना की तुझ्या प्रेमात मी तुझी साथ देईन म्हणून. अंजलीला स्वीकारून मी माझं प्रॉमिस पूर्ण केले. आता तुझी पाळी. प्रामाणिकपणे संसार करा आणि आता परत घरच्यांना दुखवायचं नाही. प्रॉमिस. प्रॉमिस. सॉरी मम्मा, मी तुला खोटं वचन दिलंय. तुला जेव्हा कळेल की आमचं लग्नच झालेलं नाहीये तेव्हा कदाचित तुला धक्का बसेल. पण काय करू, आमच्याकडे दुसरं ऑप्शनच नव्हतं. आय जस्ट होप की तू मला मोठ्या मनाने माफ करशील आणि मी पण लवकरात लवकर या सिच्युएशन मधून बाहेर पडायला काहीतरी सोल्युशन नक्की काढेन. देवा, कशात अडकवलंस तू मला? काय करू? कोणाला सांगू? मामाला सांगू का? नाही, नको. आधीच अंजलीच्या लग्नाने एवढा त्रास झालाय त्याला. आता जर काही लग्नच खोटे हे जर कळलं ना तर आणखी कचेल तो. देवांश, ज्या लग्नावरून घरात एवढी भांडणं झाली, सगळ्यांना एवढा मनस्ताप झाला आणि ते लग्नच खोटे हे जर कळलं ना तर देवांश अंजलीला घराबाहेर तर काढतीलच, पण ओमीला सुद्धा कधीच माफ करणार नाहीत ते. इकडे देवांश आणि ओमीच्या नात्यात कायमचा दुरावा येईल आणि तिकडे अंजली खरंच जहागीरदारांना बदनाम करून सोडेल. ह्या सगळ्या गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी ना एकच उपाय आणि तो म्हणजे ओमीला अंजलीच्या खोटेपणाची जाणीव करून देणं. त्याचा भ्रम तुटला ना तर तो स्वतःच अंजलीला निघून जायला सांगेल. पण त्यासाठी आधी मला ठोस पुरावे शोधावे लागतील जे ओमीला कधी नाकारताच येणार नाही. पण कसं, कुठून? तेव्हा काय, कसली परीक्षा घेतोयस माझी? काय झालं? इतक्या का दचकल्या? मीच आहे. हा, सॉरी. से काय होतंय? हा, इव्हिनिंग पासून बघतोय खूप डिस्टर्ब दिसतोय तुम्ही. काय चाललंय डोक्यात? बोला ना. काही नाही. काय झालं? आईची खूप काळजी वाटते का तुम्हाला? नाही. अंजली काही बोलली परत तुम्हाला? कमवून सई, कसला त्रास होतो एवढा? बोलून टाका ना. तुम्हाला प्लीज मला काही विचारू नका देवांश. मी नाही देऊ शकणार तुमच्या प्रश्नांची उत्तरं. मला माहिती आहे सई, तुम्ही मला सांगणार नाही, कारण तुम्ही नेहमीच असं करता. मला त्रास होऊ नये म्हणून सगळ्या प्रॉब्लेमशी एकटीने डील करायला जाता. पण यावेळी तुम्ही सांगा किंवा नका सांगू, मला सगळं कळतंय आणि यावेळी काही झालं तरी मी तुम्हाला एकटं पडू देणार नाहीये. दादा, झाली आहे सगळी तयारी? अरे वा, सगळी तयारी झाली. हो. क्या बात आहे. सगळे ते ऑर्गॅनिक कलर्स, डन. वॉटर गन, डन. ती बाहेरचं सगळं डेकोरेशन ते. हो दादा, डन. सगळं झालंय. आणि ते होळीचं होर्डिंग जे तुला सांगितलं होतं. हो दादा, झालंय. क्या बात आहे यार, गुड जॉब, गुड जॉब. पण दादा, सिरियसली म्हणजे हे सगळं करायची गरज आहे का? व्हॉट डू यू मीन गरज आहे का? का तुला रंग खेळायची इच्छा नाही आहे यावर्षी? ऍक्च्युली नॉट. म्हणजे ह्या वर्षी ना माझं काहीच करायचा मूड नाहीये बिकॉज ती अंजली. रिया रिया, असं नाही बोलायचं. ती शेवटी आपण जे काही करतोय ते आपल्या फॅमिलीसाठी करतोय, राईट? म्हणजे तुम्ही सगळ्यांनी ठरवलंच आहे का तिला ऍक्सेप्ट करायचं? दुसरं कुठलं ऑप्शन आहे का आपल्याकडे? ओमीने लग्न केलंय तिच्याशी ऑलरेडी. शी इज फॅमिली नाव. शी इज फॅमिली नाव. सी, एखाद्या गोष्टीचा जर आपल्याला त्रास होत असेल ना तर ती गोष्ट ना ऍक्सेप्ट करून घेण्यातच भलाई असते सगळ्यांची. सिरियसली सांगतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एव्हरीवन. गुड मॉर्निंग. अरे वा देवा. रंगपंचमीची तयारी झालेली दिसते. येस, ही सगळं का? हे सगळं रंगपंचमीचा विशेष स्पेशल ब्रेकफास्ट आहे. आणि ही सगळी व्यवस्था तुम्ही केली आहे? हा, मग मी एकट्याने म्हणूनच तर सकाळी लवकर उठलो ना मी. दादा, हॅलो.
म्हणजे हिने पण जरा हेल्प केली. हा जार दिसतोय ना ज्यूसचा, हा हिनेच आणलाय. दादा नाही बाबा, हे सगळं मी केलंय. देवा, अरे पण हे सगळं आई आय नो तुझ्या मनात काय चाललंय. घरचं वातावरण जरा खूपच वेगळं आहे आता. सगळी सिच्युएशनच खूप वियर्ड आहे. आय नो आपण काही नाही केलं ते आपोआप ठीक नाही होणार ना सगळं. आपल्याला काहीतरी तर प्रयत्न करावेच लागतील. अगदी बरोबर बोलतोयस तू. आता हळूहळू पूर्वीसारखंच जगायला लागलं पाहिजे. पण तेव्हा मला तुझी आणि सईची ही गोष्ट मात्र फार आवडते की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही घर आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करता. तुमच्याकडनं शिकलोय बाबा. रात्री जे काय झालं ते विसरायचं. एव्हरी डे इज अ न्यू बिगिनिंग. राईट राईट. चला मग आता कसली वाट बघताय, रंग खेळायचे आहेत ना. हो हो. चला चला चला. चला हे घेऊन चला. हो तर तुम्ही पुढे व्हा, मी ओमी आणि अंजलीला बोलवते. चला. हो जानकीबाई. हो जानकीबाई रंग या, पटपट खेळायचा या. आपल्याला. चला. काय म्हणालीस, पुन्हा बोल. नाहीतर काय मग, ती डुचकी सई साधी पूजा पण नाही करू दिली ग मला तिने. इतकं बोर झालं माहितीये मला. जास्त उडायला लागली का ही? इतक्या वेळा हिला ताकीद दिली तरी सुधारत नाही. आता काय करायचं? पण मग तू ना आता टेन्शन घेऊच नको. आज रंगपंचमी आहे ना, असा प्लॅन केला ना मी त्या सईसाठी, काळ कुत्र पण ओळखणार नाही तिला. अगं बाई, अगं बाई हो. अंजली, अगं तुझी अशी मोठ्या श्रीमंत घरातली पहिली रंगपंचमी आहे. विचार करूनच इतकं जाम भारी वाटतं ना मला. मला पण मॉम सेम टू. आणि माझं ना ड्रीम कम्प्लीट होतंय मॉम, ड्रीम. तुला माहितीये ना, मला लहानपणापासूनच असं वाटायचं की मस्त सेलिब्रिटी करतात ना, तसे व्हाईट ड्रेस, व्हाईट कॉस्ट्युम, गॉगल बिगल घेऊन असं छान रंगपंचमी सेलिब्रेट करायची. आज फायनली ती मी करणार आहे. हो ग बाई हो. नाही तर आपल्यासारखी लोक काय काढतात आपले कपाटातनं जुने पुराणे फाटके कपडे आणि घालतात होळीच्या दिवशी. बाई बाई तू तसे पांढरे शुभ्र नवीन परीट घडीचे कपडे घालून होळी खेळणार. वा वा. अंजली, आता तू झालीयस जहागीरदारांची सून झालीयस तू. आता तुझी सगळी स्वप्न पूर्ण होणार बघ. लिहून घे. सून तर झालीये मॉम, पण हसबंड तो हिंदोळा इतका बिनडोक मिळाला ना मला. तुला सांगते, इतकं बोर करतो. दिवसभर असा उदास फेस घेऊन फिरत असतो ग तो. ना पर्सनॅलिटी, ना ऍटिट्यूड, ना काय काहीच नाहीये ग मॉम. खरं सांगू का तुला, तो हिंदोळा ना अजिबात माझ्या टाईपचा नाहीये ग. म्हणजे एकच प्लस पॉइंट आहे त्याच्यात की तो जहागीरदार आहे. तो जर जहागीरदार नसता ना तर भाव पण दिला नसता मी त्याला. किती घाणेरडी मुलगी आहे ही अंजली. इथे ओमी हिच्यासाठी सगळ्यांशी भांडतोय, हिच्यावर एवढं प्रेम करतोय आणि ही त्याच्याबद्दल असा विचार करते. पण काय करणार, क्वीन बनायचं ना मला. एवढं तर टॉलरेट करायलाच लागणार आहे मॉम. कर सगळं सहन करायचं. आपल्याला पैसेवाला नवरा हवा होता की नाही, आपला त्याच्या पैशाशी मतलब आहे फक्त. कळलं? सगळं सहन कर आणि मज्जा कर. फक्त एक गोष्ट सांगते, सावध राहा. आता ती सई आहे ना, ती तुझ्या वाईटावरच टपली आहे. तुला कधी घराबाहेर घालवते याची संधीच शोधत असेल ती. त्यामुळे जपून. तू टेन्शनच घेऊ नको मॉम. आता आली आहे ना मी या घरात, त्या सईची कशी वाट लावते ते तू बघच. मॉम, स्टार आहे मी, स्टार. आणि स्टारलाच पिक्चर मधून काढल्यावर काय होतं माहितीये ना, पिक्चरच फ्लॉप होतो. बाई माझी स्टार हिरोईन. होऊ दे चांगला. सिल्वर ज्युबिली, हिट, गोल्डन ज्युबिली, काय म्हणतात ते सगळं होऊ दे. मॉम, मी ना तुला फोन करते, नंतर फोन करते. बाय. ठेवला. पांढरे शुभ्र कपडे घालून रंगपंचमी. देवा, माझंही स्वप्न आहे रे. जावयाला बुद्धी दे, एखादी छान सुंदर पांढरी शुभ्र साडी सासूला घेऊन देईल.
करतेस इकडे? ते तुला आणि उमीला बोलवायला आले होते रंग खेळण्यासाठी. अच्छा, रंग खेळण्यासाठी बोलवायला आली होतीस की माझ्यावर आईच ठेवायला आली होतीस? या असल्या घाण सवयी ना तुला असतील, मला नाही. अच्छा, तुझ्या काय काय सवयी आहेत ना सई, मला चांगलंच माहिती आहे. ते काय आहे ना, तुझं स्वतःचं लाईफ इतकं बोरिंग आहे ना की दुसऱ्यांच्या लाईफ मध्ये टांग अडवायची ना सवय आहे तुला. मला? ऑफकोर्स तुलाच. आणि आत्ता पण तू माझं सगळं बोलणं ऐकलं असशील ना, मी मला गॅरंटी आहे. आणि तू हे प्लॅन्स पण केले असतील की खाली जाऊन आता चुगल्या करायच्या, सांगायचं, हो ना? हो का? म्हणजे चुगल्या करण्यासारखं काही बोलली होतीस का तू आतमध्ये? हे बघ साई, तू जास्त ओव्हर स्मार्ट बनू नकोस. आणि ही माझी रूम आहे. माझ्या रूम मध्ये माझ्या परमिशन शिवाय एंटर काय बघायचं पण नाही, कळलं ना? अंजली, घर फक्त तुझं नाहीये, सगळ्यांचं. आणि इथे तुझं माझं नाही चालत. इथे मिळून मिसळून राहतं. दुर्दैवाने तुला ही गोष्ट कळणारच नाहीये. नाही कळलं मला. तुला असं प्लेन सरळ सांगून समजतच नाही ना गोष्टी. मी एक काम करते, मी माझ्या हस्बंडला सांगते की इथे या दरवाजावर मोठा बोर्ड लाव आणि त्याच्यावर लिही, सई अँड डॉग्स नॉट अलाउड. जोक मारलाय का मी सई? एवढा हसायला काय झालंय तुला? काही नाही, तू माझी तुलना कुत्र्यासोबत केली ना म्हणून हसायला आला. आणि यात वाईट काहीच नाहीये. तू अगदी बरोबर बोललीस. आता फुकटचं खायला, चोरासारखं घरात शिरायला कोणाला आवडते तुला चांगलंच माहितीये. उंदराला. हाऊ डेअर यू सई. सई हात सोड. वास झाली नाटकं तुझी. आजपर्यंत मोठी बहीण म्हणून कधी मला मान दिला नाहीयेस तू. पण एक विसरू नको, तू आता माझ्या घरात आहेस आणि मोठी जाव आहे मी तुझी. त्यामुळे माझ्याशी आदराने बोलायचं, कळलं? इकडे तुझा उद्धटपणा अजिबात चालणार नाही, कळलं? वहिनी काय करते? सोड तिला, सोड तिला. वहिनी, तुझी हिम्मत कशी झाली तिला त्रास देण्याची? ओमी, मला बोलण्याआधी तुझी बायको काय करणार होती ना हे आधी तिला विचार आणि मग मला बोल. सई, सई अगं काय बोलतेस तू? मी काहीच नाही बोललीये. खरं तर सई चालली होती आपल्या रूम मध्ये आपल्या दोघांना होळी खेळायला बोलवायला. पण तिला मी एकटीच दिसली ना, तू नव्हतास, म्हणून मला धमकी दिली तिने. मला म्हणाली की मी आता मोठी जाऊ आहे, माझं सगळं ऐकायचं, घरात मान खाली घालून चालायचं. हो का? अंजली, का तुला माहिती आहे ना माझ्या मनात असं काहीच नाहीये. अगं तुला एक्सप्लेन करायची काहीच गरज नाहीये. प्लीज रडू नकोस. मला माहितीये कोण कसं येते. बहिणी, याच्यानंतर जर माझ्या बायकोला हात लावलास ना तर तू तर तुझ्या डोळ्यांवर ना झापडा लावून बसलेला आहे. तुला काही सांगितलं ना तरी विश्वास बसणार नाही हे माहितीये मला. असो, आज सणवार आहे त्यामुळे मला हा वाद वाढवायचा नाहीये. आता दोघांनाही आवरून खाली या, सगळे वाट बघतायत तुमची.